मॉर्निंग. आज आपण बघायचं आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड. मागच्या पार्टमध्ये आपण ऍसिडिक कॅरेक्टर हे कसं आहे हे बघितलेलं होतं. तर आता आपण केमिकल रिएक्शन्स बघायचे आहेत. केमिकल रिएक्शन्स मध्ये पहिली रिएक्शन्स येते रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल, ऍक्टिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल. आता ही तुमच्या पुस्तकात नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला ही रिएक्शन्स माहिती असली पाहिजे, लक्षात ठेवा. आता ऍक्टिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल म्हणजे कुठलं? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, ॲल्युमिनियम एक्सेट्रा आपल्याला बघायला मिळतं. मग हा तुमचा RC डबल बॉन्ड OH प्लस Na घेतला तर तुम्हाला हा RC डबल बॉन्ड ONa प्लस हाफ H2 बघायला मिळतो. जर तुम्हाला H2 काढायचा असेल तर काय करायला पाहिजे? आपल्याला फक्त बॅलन्सिंग ऑफ द केमिकल रिएक्शन्स करून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. मग हा तुम्हाला प्रॉडक्ट तयार कुठला होतो? तर सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे थोडक्यात जर समजा ऍसिटिक ऍसिड हा जर आपण घेतला, ओके, आणि Na मेटल घेतला, ओके, तर लक्षात घ्या आपल्याला ट्वाइस Na घेऊन ट्वाइस CH3COONa प्लस H2 बाहेर पडेल आणि ह्याचं नाव येईल सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट म्हणजेच सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. काय येईल? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड. मग आता ह्याच्या ऐवजी फक्त K घेतला, बाकीचं सगळं सेम असेल तर तुम्हाला CH3COOK प्लस H2 मिळणार, म्हणजेच पोटॅशियम ऍसिटेट मिळणार. जर तुम्ही झिंक घेतला तर इथं काय येणार? CH3COO ट्वाइस Zn प्लस H2 म्हणजेच झिंक ऍसिटेट, ओके, असं येईल. किंवा तुम्ही कॅल्शियम घेतला तर कॅल्शियम ऍसिटेट. अशा पद्धतीनं तुम्हाला काय बघायला मिळेल? रिएक्शन्स न सोडियम सॉल्ट ऑफ अ कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबरची रिएक्शन्स बघायला मिळेल. हे लक्षात घ्या, अगदी इझी आहे. आता ही रिएक्शन्स काय दाखवते? तर ही रिएक्शन्स दाखवते देयर इज अ हायड्रोजन. इन दिस रिएक्शन हायड्रोजन इज replaced by a electropositive metal NaKZnAl. म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या ऍसिडिक कॅरेक्टरचा आहे. हे रिएक्शन ही रिएक्शन म्हणजेच रिएक्शन्स विथ ऍक्टिव्ह मेटल, दे विल शोज यू दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड आर ऍसिडिक इन कॅरेक्टर. हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग काय आहे? रिएक्शन इन्व्हॉल्विंग OH बॉन्ड हा आपण बघायचा आहे. म्हणजेच OH बॉन्ड हे जात असलेल्या कुठल्या कुठल्या रिएक्शन्स आहेत? तर पहिली रिएक्शन्स आहे PCl3, PCl5 अँड SOCl2. असे आपल्याला रिएक्शन्स बघायला मिळतात. आता तुम्हाला माहिती आहे की PCl3, PCl5, SOCl2 ह्या तुम्ही रिएक्शन्स कुठं बघितलेले आहेत? अल्कोहोल मध्ये बघितले आहेत. जशा अल्कोहोलच्या रिएक्शन्स आहेत सिमिलर रिएक्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. म्हणजेच तुमचा हा ROH प्लस PCl3 म्हणजेच तुम्हाला थ्राइस ROH घ्यायचा आहे. सॉरी, इथं ROH च्या ऐवजी COOH घेणार तुम्ही, ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड घेणार. तुम्हाला इथं मिळणार 3ROCl म्हणजे हा OH ग्रुप रिप्लेस होणार आणि प्लस तुम्हाला माहिती आहे H3PO3 तयार होणार आणि हे तयार होईल असाइल क्लोराईड तयार होईल. ओके, हे लक्षात ठेवा. आता जर तुम्ही RCOOH बरोबर PCl5 घेतलं, थोडंसं हिटिंग केलं तर तुम्हाला इथं मिळणार RC डबल बॉन्ड OCl. आता हे सगळं एकच आहे, एवढं लक्षात ठेवा. SO2 प्लस HCl हे तुम्हाला माहिती आहे, तर हा सुद्धा येईल असाइल क्लोराईड. आता ह्या ऑलरेडी रिएक्शन्स जशा अल्कोहोल बरोबर
PCl3 PCl5 च्या जातात तशाच रिॲक्शन्स आहेत, वेगळ्या रिॲक्शन्स नाही आहेत. परत RCOOH प्लस SOCl2 हिटिंग केलं तुम्ही. ओके, सॉरी इथं SO2 HCl येणार नाहीये, सॉरी इथं HCl आणि POCl3 येईल. इथं काय येईल, HCl आणि POCl3 येईल. आणि इथं तुम्हाला RC डबल बॉन्ड Cl SO2 ओके आणि प्लस HCl बघायला मिळेल. लक्षात घ्या, हा परत असाइल क्लोराईड तयार होतो. म्हणजेच इथं तुम्ही फक्त अल्काइल ग्रुप चेंज करा आणि अल्काइल ग्रुप चेंज केला तर इथं आपल्याला काय बघायला मिळतं, तर पर्टिक्युलरली आपल्याला असाइल क्लोराईडचं फॉर्मेशन होतं. हे लक्षात ठेवा. फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस पेंटाक्लोराईड अँड थायोनिल क्लोराईड बरोबरच्या ह्या रिॲक्शन्स आहेत, हे लक्षात ठेवा. जर तुमची ही अशी बेन्झिन हा तुम्हाला दिलेला आहे, म्हणजेच बेन्झॉइक ऍसिड, म्हणजेच हा पर्टिक्युलरली 3,5 डायनायट्रो बेन्झॉइक ऍसिड असेल. ओके, आणि ह्याच्या बरोबर ज्या वेळेला PCl5 ची रिॲक्शन्स करणार, हिटिंग करणार, त्यावेळेला हा इथला OH जाईल आणि तुम्हाला इथं COCl तयार होईल. इथं NO2 आणि हा NO2 ऍज इट इजच राहणार आहे. आणि इथं HCl प्लस POCl3 जसं आपल्याला अल्कोहोल्स मध्ये बघितलेले आहेत तशीच ती रिॲक्शन्स आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्या इथं हा जो प्रॉडक्ट तयार होतो याला 3,5 डायनायट्रो बेन्झॉइल क्लोराईड असं नाव येतं, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्या रिॲक्शन्स आपल्याला रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग इथं OH मध्ये लक्षात घ्या की कार्बोक्सिलिक ऍसिड ट्रीटेड विथ PaCl3 or heated with PCl3 or PCl5 or SOCl2 you will get a respective म्हणजे पर्टिक्युलरली असाइल क्लोराईड येईल. ह्या इथं फक्त चेंज काय करायचं, अल्काइल ग्रुप. मी इथं बघितलं, इथं अल्काइल ग्रुप चेंज केला, इथं C6H5 लावलेला आहे मी, एवढं लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं आपल्याला ह्या रिॲक्शन्स बघता येतील. ही झाली पहिली रिॲक्शन्स विच इज इन्व्हॉल्व इन अ OH बॉन्ड. आता पुढची जी रिॲक्शन्स आहे त्याला आपण इस्टरिफिकेशन म्हणतो. पुढची जी रिॲक्शन आहे ती म्हणजेच इस्टरिफिकेशन. आता ही इस्टरिफिकेशन कशी आहे हे आपण बघूया. तर इस्टरिफिकेशन, आता इस्टरिफिकेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे, इस्टरिफिकेशन मध्ये सगळ्यात लक्षात घ्या की पर्टिक्युलरली ज्या वेळेला कार्बोक्सिलिक ऍसिड काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड रिफ्लक्स विथ अल्कोहोल in presence of concentrated H2SO4 or dry HCl. Okay, esterification takes place and known as Fischer's esterification. हे आपल्यावर बघितलेलं आहे. कुठं, तर अल्कोहोल्स मध्ये बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये फॉरवर्ड डायरेक्शन असेल, फॉरवर्ड डायरेक्शन esterification, okay, and backward डायरेक्शन रिॲक्शन ची असेल तर हायड्रोलायसिस म्हणून आपण बघितलं. इथं RCOOH प्लस HOR. ओके, इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राय HCl आपण घेतलं तर काय होईल, इथला हा H आणि हा OH असा बाहेर पडेल आणि आपल्याला RC डबल बॉन्ड OR प्लस H2O तयार होऊन हा इस्टर तयार होईल.
हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, हा अल्कोहोल आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला जर बघितलं तर इथं ही जी रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ही काय आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे. OH ग्रुप जो आहे, OH ग्रुप हा लक्षात घ्या, हा जो OH ग्रुप आहे कुणाचा? कार्बोक्सिलिक ऍसिडचा. OH ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिप्लेस्ड बाय OR ग्रुपनं रिप्लेस होतो, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जर बघितली, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल तर ती आहे मिथाइल अल्कोहोल इज ग्रेटर दॅन प्रायमरी अल्कोहोल. ओके, प्रायमरी अल्कोहोल ग्रेटर दॅन सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल ग्रेटर दॅन टर्शरी अल्कोहोल. ही रिॲक्टिव्हिटी बघायला मिळते. अँड पर्टिक्युलरली रिॲक्टिव्हिटी ऑफ ऍसिड हे जर आपण बघितलं तर फॉर्मिक ऍसिड ग्रेटर दॅन ऍसिटिक ऍसिड अँड ऍसिटिक ऍसिड ग्रेटर दॅन प्रोपॅनोइक ऍसिड, अशी आपल्याला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर टुवर्ड्स इस्टरिफिकेशन बघायला मिळेल. इथं लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड, हा कार्बोक्सिलिक ऍसिड काय होतो? रिफ्लक्स विथ अल्कोहोल, अल्कोहोल बरोबर तो रिफ्लक्स होतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोलनं इस्टरिफिकेशन होतं, हे आपण अल्कोहोल्स मध्ये बघितलेलं आहे. त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ही आपण बघितलेली आहे. आता पुढच्या पार्ट मध्ये मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन हा पार्ट बघायचा आहे. आपण पार्ट बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन. इस्टरिफिकेशनचं मेकॅनिझम बघणार आहे. मी मगाशी सांगितलं की इस्टरिफिकेशन इज नथिंग बट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मगाशी सांगितलं होतं की इस्टरिफिकेशन ज्यावेळेला कार्बोक्सिलिक ऍसिड अल्कोहोल बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला इस्टरिफिकेशन होतं, आणि ते इस्टरिफिकेशन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हे लक्षात ठेवा. मग ह्याचं मेकॅनिझम काय आहे? तर पहिल्यांदा आपण प्रत्येक स्टेप्स हे बघूया. तर पहिल्यांदा येते स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 1 मध्ये आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इथं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल ह्या दोघांचंही इन प्रेझेन्स ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता H2SO4 तुम्हाला माहिती आहे, H2SO4 चा रोल काय आहे? H2SO4 हा प्रोटॉनेटिंग एजंट आहे, प्रोटॉनेटिंग एजंट म्हणून काम करतो आणि डिहायड्रेटिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रोटॉनेटिंग अँड डिहायड्रेटिंग एजंट. मग ह्यामध्ये काय होतं? प्रोटॉन फ्रॉम प्रोटॉनिक ऍसिड. आता ह्यामध्ये पहिल्या स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं? प्रोटॉन फ्रॉम प्रोटॉनिक ऍसिड अटॅक. आता हा अटॅक कुणावरती करतो? प्रोटॉन फ्रॉम प्रोटॉनिक ऍसिड टू कार्बोनिल कार्बन. कुणावरती करतो बघा हा अटॅक? ऑन कार्बोनिल कार्बन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड वरती अटॅक करतो. म्हणजेच नेमकं काय करतो हे आपण बघूया. तर हा तुमचा R, हा आपण इथं C घेतला. ओके, इथं आपण C डबल बॉन्ड O घेतला, इथं तुमचा OH घेतला. ओके, आणि इथं हा असा आपण घेतलेला आहे. आता जो प्रोटॉन आहे, प्रोटॉन कोणाचा? तर H2SO4 चा. तो H+ हा आपण जर घेतला तर इथं काय होतं? तर पहिल्यांदा हा इथं कार्बोनिल, पर्टिक्युलरली कार्बोनिल ऑक्सिजन वरती असेल, लक्षात ठेवा. कार्बोनिल कार्बन नाही, कार्बोनिल ऑक्सिजन वरती हा अटॅक करतो. ओके, आणि तुम्हाला तयार होतं ते आपल्याला हा R, हा C,
ओके, इथं हे H परत इथं H येणार आहे. ओके, आणि आपल्याला हा जो प्रॉडक्ट तयार होतो ह्या प्रॉडक्टला आपण लक्षात घ्या की हा प्रोटॉनेटेड कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. हे लक्षात घ्या, हा जो आहे प्रोटॉनेटेड कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, हे डोक्यात ठेवा. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं तर ह्यामध्ये हा इथं हायड्रोजन आल्यामुळं इथं ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता ह्या इथं परत पुढच्या ह्याच्यामध्ये काय होतं तर रिअरेंजमेंट होती, थोडी रिअरेंजमेंट. आता ह्या रिअरेंजमेंट मध्ये काय होतं बघा राजानो, तर हा जो पर्टिक्युलरली पाय इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन कडे येतो आणि रिअरेंजमेंट होऊन आपल्याला इथं RCO ओके, हा H इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं परत O हा H बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आता हा जो आपल्याला रिअरेंजमेंट मुळे जो पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह चार्ज हा आपल्याला बघायला मिळतो, तर हे पर्टिक्युलरली एक आपल्याला इंटरमिजिएट तयार होतं. कसं होतं, प्रोटॉन अटॅक करतो कार्बोनिल ऑक्सिजन वरती आणि आपल्याला प्रोटॉनिक ऍसिड म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रोटॉनेटेड कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं, त्याचं रिअरेंजमेंट होऊन हे स्ट्रक्चर होतं. आता स्टेप नंबर 2 मध्ये काय होतं हे आपण बघूया. तर आता स्टेप नंबर 2 मध्ये काय होतं हे लक्षात ठेवा. कार्बोनिल कार्बन ऍटम, आता जो कार्बन म्हणजे हा जो कार्बोनिल कार्बन आहे विच इज पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बोनिल कार्बन आहे, जो पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बोनिल कार्बन जो आहे गेट्स ऍक्टिव्हेटेड. काय होतं, गेट्स ऍक्टिव्हेटेड. ओके, हा काय होतो कार्बोनिल कार्बन हा गेट्स ऍक्टिव्हेटेड होतो आणि रेडिली अंडरगोज. ओके, रेडिली undergoes the attack with alcohol. Readily undergoes with readily attack of alcohol. म्हणजेच काय आहे, द लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ ऑक्सिजन ऑफ अल्कोहोल. ओके, हा लोन पेयर काय करतो, अल्कोहोलचा अटॅक करतो. कुणावरती, आपल्याला पर्टिक्युलरली कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करतो आणि टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. काय तयार होतं, टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. म्हणजे कसं तयार होतं बघा, हा तुमचा हा RC, इथं हा O, इथं हा H, हा पॉझिटिव्ह चार्ज, इथं हा O, हा H, आणि तुमच्याकडं जो आपल्याला हा कार्बोनिल कार्बन वरती अटॅक होणार आहे. कुणाचा अटॅक होणार आहे तर अटॅक जो होणार आहे तो ह्या कार्बोनिल ऑक्सिजनचा इथं होतो. म्हणजेच अल्कोहोल मधला जो ऑक्सिजन आहे त्याचा लोन पेअरचा अटॅक होतो कार्बोनिल ऑक्सिजन वरती आणि न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. म्हणजे हा असं तयार होणार. इथं आपल्याला पर्टिक्युलरली O, इथं H, इथं R आणि इथं आपल्याला इथं असा H मिळणार. एवढं लक्षात ठेवा. आणि हा आहे टेट्राहायड्रल इंटरमिजिएट TI. म्हणजेच इथं टेट्राहायड्रल इंटरमिजिएट नाव काय येईल, टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होणार. हे लक्षात ठेवा. आता स्टेप नंबर 3 हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. स्टेप नंबर 3
स्टेप नंबर 3 मध्ये काय होतं, पर्टिक्युलरली स्टेप नंबर 3 मध्ये फ्रॉम टेट्राहायड्रल इंटरमिजिएट, फ्रॉम टेट्राहायड्रल इंटरमिजिएट हायड्रोजन is shifted towards, आता इथं काय होतं, हायड्रोजन इज शिफ्टेड टुवर्ड्स OH group of tetrahedral character, ओके, आणि न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट फॉर्म. म्हणजेच काय होतं लक्षात घ्या राजानो, तर आपल्याला हा R, हा C, इथं O, हा इथं H आला, हा तुमचा O, इथं H आला. ओके, आता इथं तुमचा हा O, इथं हा H, हा R आहे, हा इकडं ट्रान्सफर होतो. ओके, हा ट्रान्सफर झाल्यामुळं काय होईल, शिफ्ट होतो OH ग्रुप कडे आणि तुम्हाला तयार होतं राजानो हा प्रॉडक्ट येतो R, हा C. ओके, आता इथं आपल्याला काय होतं, OH2 तयार होतं आणि हा अल्कॉक्सी ग्रुप तयार होतं, हा न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. आता पुढचा जो पार्ट येतो, म्हणजेच ह्या याच्यामध्ये काय होतं, तर पर्टिक्युलरली लक्षात घ्या, हा जो OH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे, OH ग्रुप कन्वर्ट इंटू OH2 मध्ये कन्वर्ट होतो, ट्रान्सफर होऊन, म्हणजे इथं शिफ्टेड होतो तो हायड्रोजन, हा शिफ्ट होऊन आपल्याला OH2 कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. आता स्टेप नंबर 5 ही स्टेप नंबर 4 जर घेतली, आता स्टेप नंबर 4 मध्ये काय होतं, तर लक्षात घ्या, पर्टिक्युलरली इंटरमिजिएट, म्हणजेच हा जो इंटरमिजिएट obtained in step 3 remove H2O, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं त्याच्यामधनं, म्हणजे हा R, C, इथं हा O, हा H, हा OH2, इथे हा O आणि हा R, काय होतं, हा H2O रिमूव्ह होतो आणि RC, इथं O, हा HO आणि हा R तयार होतं, म्हणजेच प्रोटॉनेटेड इस्टर तयार होतं प्लस H2O. काय तयार होतं इथं, प्रोटॉनेटेड इस्टर, तयार होतं. आणि स्टेप नंबर 5 ह्या इथंच लिहितो मी. ओके, स्टेप नंबर 5 मध्ये काय होतं, deprotonation of a protonated ester takes place. हे लक्षात घ्या, डिप्रोटॉनेटेड इस्टर्स जो आहे त्याचं डिप्रोटॉन म्हणजे काय, प्रोटॉनेटेड इस्टर्स म्हणजे हा R, हा C, इथं हा O, हा H, O, हा R जो आहे, ह्यामधला हा जो H आहे हा बाहेर पडतो आणि हा R C डबल बॉन्ड O R and प्लस H प्लस आपल्याला बघायला मिळतं आणि इथं इस्टर फॉर्मेशन होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर ही 5 स्टेप्स मधली मेकॅनिझम आहे.
पहिलं काय सांगतं मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन विच इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. हे H2SO4 हा प्रोटॉनेटिक एजंट आहे, डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे काय होतं, प्रोटॉन फ्रॉम प्रोटॉनिक ऍसिड म्हणजेच H2SO4 मधला हायड्रोजन हा काय करतो तर कार्बोनिल ऑक्सिजन कार्बॉक्सिलिक ऍसिडला अटॅच होतो, म्हणजेच प्रोटॉनेशन होतं आणि कार्बॉक्सिलिक ऍसिडचं प्रोटॉनेटेड कार्बॉक्सिलिक ऍसिड होतं. त्याच्यामध्ये रिअरेंजमेंट होती आणि रिअरेंजमेंट होऊन हे आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिडचं पर्टिक्युलरली कार्बोकॅशन म्हणजे हा जो तयार होतो हा कार्बोनियम आयन्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. आता हे जे कार्बोनियम आयन्स आहेत म्हणजे कार्बोनियल कार्बन जो आहे ओके विच इज अ पॉझिटिव्हली चार्ज, हा पॉझिटिव्हली चार्ज जो आहे ते गेट्स ऍक्टिव्हेटेड रेडिली, तो इझिली रेडिली ऍक्टिव्हेटेड होतो आणि अंडरगोज द अटॅक विथ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल मधला जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे ऑक्सिजनचा तो अटॅक करतो आपल्याला कार्बोनिल कार्बन वरती आणि टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. आता तिसऱ्या स्टेप्स मध्ये काय होतं तर टेट्राहायड्रल जो इंटरमिजिएट आहे त्यातला जो H आहे म्हणजेच अल्कोहोलचा जो H जो कार्बोनिल कार्बनला अटॅच झालेला H आहे तो शिफ्ट होतो आणि आपल्याला न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतो. म्हणजे OH ग्रुपचं OH2 ग्रुप मध्ये कन्व्हर्जन होतं आणि न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं. आता ह्या न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट मधला जो OH2 पार्ट आहे त्यातनं रिमूव्ह होतो आणि प्रोटॉनेटेड इस्टर होतं आणि स्टेप नंबर 5 मध्ये डिप्रोटॉनेशन हे घडतं. म्हणजेच हा हायड्रोजन जो आपल्याला दिलेला आहे H2SO4 न तो रिमूव्ह होतो आणि आपल्याला इस्टर फॉर्मेशन होतं, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो मेकॅनिझम हे तुम्हाला 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं किंवा 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन, प्रोटॉन पहिल्यांदा फ्रॉम H2SO4 किंवा HCl दिला जातो कार्बॉक्सिलिक ऍसिडच्या कार्बोनिल कार्बनला, त्याची रिअरेंजमेंट होऊन कार्बोनियम आयन्स तयार होतात जो विच इज अ पॉझिटिव्हली चार्ज आहे, तो ऍक्टिव्हेटेड होतो स्टेप नंबर 2 मध्ये विथ अल्कोहोल. अल्कोहोल त्याच्यावरती अटॅक करतं थ्रू अ लोन पेअर ऑफ ऑक्सिजन ऍटम. टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतो स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 3 मध्ये न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट फॉर्म होतो, हायड्रोजन शिफ्ट होतो, जो अल्कोहोल अटॅच होतो आपल्याला कार्बन पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनिलचा त्यातला H अटॅच होतो, OH2 मध्ये कन्वर्ट होतो OH ग्रुप आणि आपल्याला न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट तयार होतं आणि ते न्यू टेट्राहायड्रल इंटरमिजिएट मधला OH2 बाहेर पडतो स्टेप नंबर 4 मध्ये. प्रोटॉनेटेड इस्टर तयार बघायला मिळतं आणि प्रोटॉनेटेड इस्टर्स स्टेप नंबर 5 मध्ये त्याचं डिप्रोटॉनेशन होतं आणि डिप्रोटॉनेशन होऊन आपल्याला काय बघायला मिळतं तर इस्टरचं फॉर्मेशन होतं. दिस इज नथिंग बट अ मेकॅनिझम ऑफ इस्टरिफिकेशन, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता पुढचा जो पार्ट जो आहे इस्टर्सच्या बाबतीतला, तर पर्टिक्युलरली आपल्याला इस्टर्सचं आयडेंटिफिकेशन जर करायचं असेल तर लक्षात घ्या की विथ इस्टरिफिकेशन हे कॅरीड आउट होतं पर्टिक्युलरली आयसोटोप O18. आता जर हा आयसोटोप O18 आपल्याला आयसोटोप O18 हे जर आपल्याला बघायचं आहे, इस्टर तयार करायचं आहे, इस्टरिफिकेशन करायचं आहे आणि आयसोटोप हे जर काढायचं आहे तर आता लक्षात घ्या जे इस्टरचं फॉर्मेशन करायचं आहे. हा तुमचा आला RC डबल बॉन्ड OH प्लस HOR आणि हा O18 आयसोटोप हा अल्कोहोलचा पार्ट आहे. अल्कोहोल हा कार्बॉक्सिलिक ऍसिडचा पार्ट आहे. तर काय होतं हा H2O बाहेर पडतो आणि RC डबल बॉन्ड OR आणि म्हणजे हा O18 इथं येतो आणि H2O बाहेर पडतो. सो O18 आयसोटोप इज पार्ट ऑफ इस्टर मॉलिक्यूलचा पार्ट येतो.
पण जर दुसरं घेतलं तुम्ही, हा RC डबल बॉन्ड O हा 18 प्लस HOR असेल. ओके, आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा पार्ट आहे, हा अल्कोहोल आहे. तर काय होतं, तर लक्षात घ्या, हा RC डबल बॉन्ड OR प्लस H2O हा वॉटर मॉलिक्यूलचा वॉटर मॉलिक्यूल कंटेन O18 आयसोटोप. ओके, हे लक्षात ठेवा, हा इस्टरच आहे. म्हणजेच O18 आयसोटोप इस्टर मध्ये आहे का H2O मध्ये आहे, त्याच्यावरून आपण आयडेंटिफिकेशन ऑफ इस्टर can be done by O18 आयसोटोप. त्यालाच आपण ट्रेसर टेक्निक म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? ट्रेसर टेक्निक म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजेच इथं जो O18 आयसोटोप आहे तो इस्टरचा पार्ट आहे का वॉटर मॉलिक्यूलचा पार्ट आहे, हे आपल्याला कळून येतं. कसं, तर आपल्याला रिएक्शन्स वरनं कळून येतं. हे लक्षात ठेवा. तो जर पार्ट इस्टरचा असेल तर तुम्हाला तो O18 आयसोटोप तिथं बघायला मिळतो आणि तुम्हाला आयडेंटिफिकेशन करता येतं. हे लक्षात ठेवा. हा झाला पर्टिक्युलरली इस्टरिफिकेशनचा पार्ट येतो. ओके, हा लक्षात ठेवा. ट्रेसर टेक्निक O18चा हा पार्ट महत्वाचा आहे. हे तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात येऊ दे, कळू दे. इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता पुढचं येतं फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड. पुढची जी येते रिएक्शन ती म्हणजेच फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड ही रिएक्शन येते. आता ह्याच्याकरता काय करायचं, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे घ्यायचे. 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आपण आणि इन प्रेझेन्स ऑफ P2O5 ओके हिट आउट केलं तर काय होतं, यातला हा H2O बाहेर पडतो आणि हा RC डबल बॉन्ड O हा O प्लस H2O म्हणजेच हे अनहायड्राइड तयार होतं. हे लक्षात ठेवा. परंतु अनहायड्राइड ही आपल्याला इथं रिव्हर्स मध्ये पण रिएक्शन जाते. बिकॉज अनहायड्राइड which is produced from carboxylic acid gets hydrolyzed by H2O and again carboxylic acid produced. Hence anhydride from this method are unstable and have low yield. ओके, हा आपल्याला बघायला मिळतो. मग ह्याच्या जागी तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड टाकू शकता. CH3 हा तुम्ही करू शकता. लक्षात घ्या. म्हणजे हा CH3 हा C डबल बॉन्ड O हा OH हा CH3 C डबल बॉन्ड O हा OH ऍसिटिक ऍसिड आला तुमचा. हा तुम्ही P2O5 घेतला, हिट आउट केला तर तुम्हाला हा ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतो. ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतो प्लस H2O. हे लक्षात घ्या. परंतु आपल्याला जर प्रॅक्टिकल मेथड जर बघायची असेल, बघा तुम्ही हा, म्हणजेच प्रॅक्टिकल मेथड अँड मोर इल्ड. प्रॅक्टिकल मेथड फॉर अनहायड्राइड
अँड मोर इल्ड ही जर बघायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं राजानो, तर ऍसिटाइल क्लोराईड म्हणजेच हा तुमचा CH3C डबल बॉन्ड OCl ऍसिटाइल क्लोराईड हा पर्टिक्युलरली रिॲक्ट केला जातो कुणाबरोबर, तर सोडियम सॉल्ट म्हणजे हा Na हा O C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर हे रिॲक्ट केलं जातं. आणि हे जर हिट आउट केलं तर काय होतं बघा, हा Na आणि हा Cl बाहेर पडतो आणि तुम्हाला CH3C डबल बॉन्ड O CH3C डबल बॉन्ड O आणि हा O प्लस NaCl तयार होतो. म्हणजेच नेमकं कसं होतं बघा, तर हा तुमचा CH3C डबल बॉन्ड O Cl घेतला आणि तुम्ही CH3C डबल बॉन्ड O Na घेतला तर काय होतं, हा Na बाहेर पडतो NaClचं आणि ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला हे बॉन्डिंग तयार होतं आणि ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतं. काय तयार होतं, हे ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतं. ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतं आणि आपल्याला फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड चा इल्ड प्रॅक्टिकल मेथड जी ही आहे. म्हणजे आपल्याला 2 कार्बोक्सिलिक ऍसिड युनिट घेऊन अनहायड्राइड तयार करण्यापेक्षा एक ऍसिटाइल क्लोराईड म्हणजे असाइल क्लोराईड विथ सोडियम सॉल्ट आपण जर घेतलं तर आपल्याला पर्टिक्युलरली गुड इल्ड आणि प्रॅक्टिकली स्टेबल अनहायड्राइड तयार होईल. स्टेबल अँड गुड इल्डचं अनहायड्राइड तयार होईल हे लक्षात ठेवा. हा पार्ट महत्वाचा आहे अनहायड्राइडच्या बाबतीत. आणि आता जी दुसरी रिॲक्शन दिली स्टेबल अँड एबल आणि इल्ड वाली ती लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. पुढचा पार्ट येतो ज्याला आपण फॉर्मेशन ऑफ अमाइड ही रिॲक्शन जर बघितली. आता फॉर्मेशन ऑफ अमाइड मध्ये काय होतं, तर पर्टिक्युलरली कार्बोक्सिलिक ऍसिड हा रिॲक्ट करतो अमोनिया बरोबर. कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्टेड विथ अमोनिया and produces ammonium carboxylate which on heating give amide. हे लक्षात घ्या. म्हणजेच हा तुमचा लक्षात घ्या हा तुमचा RC डबल बॉन्ड OH ह्याच्या बरोबरीनं NH3 ची रिॲक्शन्स केली. ओके, आता हे केल्यानंतर हा NH3 आणि हा H जे हा RC डबल बॉन्ड ONH4 तयार होणार आहे. लक्षात ठेवा RCOO ह्यालाच अमोनियम कार्बोक्सिलेट म्हणतात. अमोनियम कार्बोक्सिलेट. आता ह्या अमोनियम कार्बोक्सिलेटला हिटेड केलं तर ह्यातला एक H2 ओके, ह्यातला H2 आणि ह्यातला O मिळून -H2O तयार होतं आणि RC डबल बॉन्ड ONH2 म्हणजेच अमाइड तयार होतं. हे लक्षात ठेवा. विथ द रिलीज ऑफ मग इथं तुम्ही CH3C डबल बॉन्ड OH ऍसिटिक ऍसिड घ्या. ओके, प्लस NH3 हे घेतलं अमोनिया बरोबर रिॲक्ट केली. जसं अमोनियम कार्बोक्सिलेट तयार होणार तसंच अमोनियम ओके अमोनियम ऍसिटेट तयार होणार. अमोनियम ऍसिटेट त्याला हिट आउट करा. ओके, जे तुम्हाला CH3C डबल बॉन्ड ONH2 प्लस H2O म्हणजेच अमाइड तयार म्हणजेच ऍसिटामाइड
तयार होतं. तसंच तुम्हाला बेन्झामाइड सुद्धा तयार करता येतं. ओके, बेन्झॉइक ऍसिड बरोबरीनं तुम्ही बेन्झामाइड तयार करू शकता. आता जर तुम्हाला म्हणजे हे बेन्झामाइड तयार लक्षात घ्या, C6H5COOH म्हणजेच हा बेन्झॉइक ऍसिड. ओके, हे लक्षात घ्या. प्लस अमोनिया, हे बाकी सगळं C6H5C डबल बॉन्ड ONH4 येणारच, हिट आउट करा. आणि हा C6H5C डबल बॉन्ड ONH2 प्लस H2O म्हणजेच हा बेन्झामाइड तयार होतो. परंतु जर तुमच्याकडं हा असा असेल म्हणजेच थॅलिक ऍसिड असेल, काय आहे थॅलिक ऍसिड, ह्या थॅलिक ऍसिडला पर्टिक्युलरली आपल्याला अमोनिया ट्वाइस NH3 बरोबर रिएक्शन केली. ओके, ट्वाइस NH3 तर काय होईल, एक युनिट इकडे येईल आणि हा तुम्हाला असा प्रॉडक्ट तयार होईल COONH4 आणि हा COONH4 आणि ह्याचं नाव येईल अमोनियम थॅलेट. काय तयार होईल, अमोनियम थॅलेट तयार होईल. आता ह्या अमोनियम थॅलेटला हिट आउट केलं आपण तर काय होईल बघा, ह्यातला एक H2, ह्यातला एक O, ह्यातला एक H2 आणि ह्यातला एक O, मायनस H2O बाहेर पडेल. ओके, आणि तुम्हाला हा प्रॉडक्ट असा तयार होईल CONH2 आणि हा CONH2 म्हणजेच आपल्याला हा जो प्रॉडक्ट तयार होतो ह्याचं नाव येतं थॅलामाइड. हा अमाइड तयार होतो. आता फर्दर ह्याला हिटिंग केलं तर लक्षात घ्या काय होतं राजानो, ह्यातला हा एक NH2 आणि ह्यातला एक H असा बाहेर पडतो आणि NH3 म्हणून बाहेर पडतं आणि तुम्हाला थॅलइमाइड तयार होतं. काय तयार होतं, थॅलइमाइड तयार होतं. आणि हे थॅलइमाइड तुम्ही गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये यूज केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि म्हणून हे सिंथेसिस फ्रॉम थॅलिक ऍसिड टू थॅलएमाइड आणि ह्या थॅलइमाइडचं तुम्ही गॅब्रियल थॅलामाइड मध्ये आपल्याला गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये प्रायमरी अमाइन तयार करण्याकरता हे आपल्याला यूज केलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच हे पर्टिक्युलरली रिएक्शन्स विथ फॉर्मेशन ऑफ अमाइड आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला इझी रिएक्शन आहे. अमोनिया बरोबर रिएक्ट करायचं. ओके, अमोनिया बरोबर रिएक्ट केलं की आपल्याला अमोनियम कार्बोक्सिलेट मिळतो. त्याला हिट आउट केलं की तुम्हाला काय मिळतं तर पर्टिक्युलरली अमाइड तयार होतं. तोच पार्ट आपल्याला पुढं नेता येतो, एवढं लक्षात ठेवा. आता पुढची जी रिएक्शन आहे ती पुढची रिएक्शन म्हणजेच लक्षात घ्या की रिएक्शन्स विथ इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप, रिएक्शन इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप हा आपल्याला पार्ट बघायचा आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन, काय बघणार आहोत आपण इथं, कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन. ओके, रिड्युसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करायचा. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ LiAlH4 हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आपल्याला हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे ह्याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये होतं. म्हणजेच हा तुमचा RC डबल बॉन्ड OH आणि हा LiAlH4. ओके, इथं लक्षात घ्या H2O हायड्रोलिसिस करायचं आहे आपल्याला. ओके, H2O म्हणजे इथं H3O हे घेतलं आपण
तर आपल्याला काय तयार होतं, इथं 2 हायड्रोजन येतात, RCH2OH तयार होतं आणि प्लस H2O बाहेर पडतं. म्हणजेच 2 हायड्रोजन हिथं आले आणि 1 हायड्रोजन हिथं आला की तुम्हाला हा प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजेच तुम्हाला जर हे असं घेतलं आपण, हा COOH घेतला आणि हा LiAlH4 घेतला, आता ह्याचं नाव आहे तर सायक्लोपेंटेन कार्बॉक्सिलिक, पर्टिक्युलरली सायक्लोपेंटेन कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. त्याचं तुम्ही हे घेतलं, रिडक्शन केलं तर तुम्हाला हा CH2OH प्लस H2O तयार होतं आणि ह्याचं नाव येतं सायक्लोप्रोपाईल, सॉरी ह्याचं सायक्लोपेंटेन नाही, हा सायक्लोप्रोपेन कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे आणि तुम्हाला मिळतं इथं सायक्लोप्रोपेन मिथाइल अल्कोहोल, असं आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो. सायक्लोप्रोपेन नाही, सायक्लोप्रोपाईल, सॉरी हा येतो सायक्लोप्रोपाईल मिथाइल अल्कोहोल, हा प्रॉडक्ट तयार होतो, हे लक्षात ठेवा. आता पुढची जी रिएक्शन आहे ही एक रिएक्शन झाली. दुसरी आहे डिकार्बॉक्सिलेशन. काय आहे? डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आता तुम्हाला मगाशी आपण सांगितलं, ज्या वेळेला RCOOH बरोबर Na मेटल तयार होतो त्यावेळेला सोडियम सॉल्ट तयार होतो आणि ह्या सोडियम सॉल्ट बरोबर हा RC डबल बॉन्ड ONA, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड बरोबर सोडा लाईम NaOH विथ CaO. ओके, हे NaOH प्लस CaO 3:1, याला सोडा लाईम म्हणतात. हे आपण अल्केनच्या प्रिपरेशन्स मध्ये बघितलेलं आहे. इथं RH प्लस Na2CO3 तयार होतं, कारण का जो हा H आहे हा इथं येतो आणि हा बॉन्ड इथं ब्रेक होऊन Na2CO3 तयार होतं. म्हणजेच हा CH3C डबल बॉन्ड ONA प्लस NaOH CaO हिट आउट केलं तर तुम्हाला CH4 प्लस Na2CO3 तयार होतं. हे तुम्हाला ही 11वीला रिएक्शन झालेली आहे प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये. तीच आपल्याला डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड म्हणून बघता येते, हे लक्षात ठेवा. आता ह्या रिएक्शन्स झाल्यानंतर जी पुढची रिएक्शन येते जी महत्वाची आहे सगळ्यात, ज्याला आपण पर्टिक्युलरली ही रिएक्शन्स मध्ये लक्षात घ्या. ह्या रिएक्शन्स मध्ये काय आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ अ हायड्रोकार्बन पार्ट. काय आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हायड्रोकार्बन पार्ट, याचं आपण सबस्टिट्यूशन बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये काय होतं राजानो बघा, पर्टिक्युलरली कार्बॉक्सिलिक ऍसिड containing the alpha hydrogen atom, हा सगळ्यात महत्वाचा आहे. is reacted with alpha hydrogen atom reacted with chlorine or bromine in presence of red phosphorus, in presence of red phosphorus, in a small amount, red phosphorus in a small amount particularly
gives alpha halo carboxylic acid तयार केलं जातं, हे लक्षात ठेवा. and this reaction is known as HVZ reaction, म्हणजेच हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन. ओके, हे लक्षात ठेवा. हेल होलार्ड झेलेन्स्की रिएक्शन म्हणजेच सबस्टिट्यूशन आहे. आता हा तुमचा हा R हा CH2 असेल आणि हा COOH आहे, प्लस आपण काय घेणार आहोत, X2 घेणार आहोत, म्हणजेच X2 म्हणजे Cl2 Br2. ओके, किंवा I2 जर घेतला तुम्ही, I2 इन प्रेझेन्स ऑफ अ रेड फॉस्फरस घेतला. आता ह्यामध्ये काय होतं, ह्यातला एक हायड्रोजन मी असा काढतो, कारण हा अल्फा हायड्रोजन आलेला आहे, हा हायड्रोजन रिप्लेस करतो आणि इथं RCHX COOH प्लस HX तयार होतो आणि हा अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला हा CH3 CH2 COOH घेणार प्लस Br2 विथ रेड फॉस्फरस जर घेतला तर तुमचा इथं CH3 CH Br COOH प्लस HBr म्हणजेच पर्टिक्युलरली अल्फा ब्रोमो प्रोपियानोइक ऍसिड तयार होईल. हा तुमचा प्रोपियोनिक ऍसिड तयार मिळतं. परंतु ज्या वेळेला तुमचा हा CH3 COOH आहे, रेड P विथ Br2 घेतला तर तुम्हाला काय होईल, 3 हायड्रोजन्स आहेत, 3 अल्फा हायड्रोजन, किती 3 अल्फा हायड्रोजन आहेत. ओके, त्यातला एक गेला तर काय होईल, CH2 Br COOH, परत रेड P विथ Br2 CH Br2 COOH, परत तुम्हाला रेड P विथ Br2 काय होईल, CBr3 COOH, म्हणजेच हा मोनोब्रोमो ऍसिटिक ऍसिड, हा येईल डायब्रोमो आणि हा येईल ट्रायब्रोमो. हा ऍसिटिक ऍसिड आणि हा सुद्धा ऍसिटिक ऍसिड तयार होईल. हा अल्फा हायड्रोजनचे तिन्ही हायड्रोजन आपल्याला काय करता येतील, पर्टिक्युलरली इलिमिनेट करता येईल किंवा सबस्टिट्यूट करता येईल. कुणापासून, तर Br पासून. मग आता जर तुमच्याकडं असा जर असेल, ज्याला आपण CH2 COOH हा जर ग्रुप घेतला तर तुम्ही ह्याला नाव देणार आहे फिनाइल ऍसिटिक ऍसिड दिलं. आणि इथं जर तुम्ही रेड P विथ Br2 घेतलं तर तुम्हाला काय येणार आहे बघा राजानो, हा CH इथं Br आणि हा COOH तयार होईल. आणि ह्या प्रॉडक्टचं नाव येतं पर्टिक्युलरली 2 फिनाइल, कारण का हा 1 2 असं येणार आहे, 2 फिनाइल ऍसिटिक ऍसिड तयार होईल. एवढं लक्षात ठेवा, 2 फिनाइल ऍसिटिक ऍसिड तयार होईल. आणि ह्यालाच आपल्याला HVZ रिएक्शन्स म्हणतात. आणि ह्यामध्ये फॉर्मिक ऍसिड, कुठला फॉर्मिक ऍसिड डज नॉट अंडरगो विथ दिस रिएक्शन. ह्या रिएक्शन्स मध्ये HVZ रिएक्शन्सला फॉर्मिक ऍसिड जात नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या HVZ रिएक्शनला स्टार मार्क करून ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजे ह्यातला अल्फा कार्बन जो आहे तो, म्हणजे अल्फा कार्बनचा जो हायड्रोजन आहे तो ब्रोमीन क्लोरीन सबस्टिट्यूट करायचा इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस आणि त्याला अल्फा हॅलो कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं.
त्यालाच आपण काय म्हणतो, पर्टिक्युलरली HBZ रिॲक्शन्स म्हणतो. आता शेवटचा पार्ट जो येतो ह्यातला तो शेवटचा पार्ट म्हणजेच आपल्या पर्टिक्युलरली बोर्ड पुस्तकामधला तो रिंग सबस्टिट्यूशन रिॲक्शन येतं. आता तुम्हाला माहिती आहे COOH ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, म्हणजेच तो कसा आहे, मेटा डायरेक्टिंग आहे. काय आहे, मेटा डायरेक्टिंग आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच ह्या COOH म्हणजे बेन्झॉइक ऍसिड बरोबर Br2 ची रिॲक्शन केली, ओके, इन प्रेझेन्स ऑफ FeBr3, तर तो तुम्हाला काय तयार होईल, मेटाब्रोमो बेन्झॉइक ऍसिड तयार होईल. आणि जर तुम्ही ह्याच्या बरोबरीनं HNO3 कॉन्सन्ट्रेटेड घेतलाय तुम्ही आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजेच नायट्रेटिंग मिक्सचर घेतला, हिट आउट केला, तर तुम्हाला इथं काय तयार होईल, मेटा नायट्रो बेन्झॉइक ऍसिड. इथं HBr मिळणार तुम्हाला आणि इथं H2O मिळेल, बेन्झॉइक ऍसिड तयार होईल. परंतु लक्षात घ्या, आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड पर्टिक्युलरली डज नॉट अंडरगो अ फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. म्हणजेच बेन्झॉइक ऍसिड डज नॉट शो फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन, हे दाखवत नाही. कारण बिकॉज COOH ग्रुप and AlCl3, okay, and AlCl3 gets bonded, हे दोन्हीही बॉन्डेड होतात आणि त्यामुळं आपल्याला फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन बघायला मिळत नाही. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि इथं आपल्याला बोर्ड प्रमाणे ज्या रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्याला इथं संपतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. म्हणजेच आपल्याला ज्या उरलेल्या रिॲक्शन्स आहेत पर्टिक्युलरली JEE आणि नीटच्या, त्या उद्याच्या भागात आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच. ओके, आणि ह्या रिॲक्शन्स बघून घ्या, हा सगळ्यात महत्वाचा